नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, सध्या देशात डोसा प्रकरण गाजतंय. डोसा प्रकरण म्हणजे अर्थात आपला खाण्याचा डोसा. पण या डोस्यामुळे एका घरातील काही मृत्यू आणि रचला गेलेला कट हा उघडकीस आलेला आहे. साधा आपला खाण्यातला डोसा भरपूर लोकांच्या आयुष्यातील तर हा रोजचा पक्वान्न. त्याच्यामुळे डोश्याची काय भानगड आहे आणि कुठल्या परिवारात कशामुळे हत्या झाली किंवा काही सदस्यांचा मृत्यू झाला हे आपण आजच्या या व्हिडिओतून बघूया. मित्रांनो, अहमदाबादेत विमल प्रजापती आणि भावना प्रजापती हे विवाहित जोडपं राहतं. यांना 2 मुली, मिष्ठी आणि राहा. मिष्ठी 4 वर्षांची तर राहा केवळ 3 महिन्यांची. आणि सोबतच विमलचे आई वडील सुद्धा राहतात. काही दिवसांपूर्वी विमल प्रजापती यांनी एका डेअरीतून, घनश्याम नावाच्या डेअरीतून 3 किलो डोश्याचं पीठ विकत घेतलं. ते घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व परिवाराने डोसे खाल्ले. पण त्यानंतर काही तासातच विमल प्रजापती, भावना प्रजापती, त्यांची मुलगी मिष्ठी आणि छोटी मुलगी राहा यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना उलट्या सुद्धा होऊ लागल्या. पण त्यांनी ते मनावर घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा जास्त त्रास होऊ लागला तेव्हा मग यांनी डॉक्टरांकडनं उपचार घेण्याचं ठरवलं. इथपर्यंत आपल्याला सगळं नॉर्मल वाटतंय. पण या पुढे खरी कहाणी आहे. जर आपल्या घरातील लहान मुलाला काही त्रास होत असेल तर आपण त्या मुलाला सर्वात अगोदर उपचारासाठी नेतो, त्यांचे उपचार करतो आणि मग स्वतःकडे लक्ष देतो. विमल आणि भावनाची लहान मुलगी ही उलट्यांमुळे दुसऱ्या दिवशी घरीच दगावली. म्हणजे उपचार मिळण्याच्या अगोदरच ती लहान 3 महिन्यांची मुलगी दगावली. त्यानंतर विमल, भावना आणि मोठी मुलगी मिष्ठी यांचा त्रास वाढायला लागला. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आणि दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी मुलगी मिष्ठी हिचा सुद्धा मृत्यू झाला. अकस्मात मृत्यू असल्यामुळे पोलिसांना सांगण्यात आलं. पोलीस आले आणि पोलिसांनी विचारपूस करायला सुरुवात केली. तेव्हा विमलने सांगितलं की मी 2 दिवसांपूर्वी अमुक अमुक ठिकाणावरनं डोश्याचं पीठ घेतलं होतं. ते डोसे आम्ही सर्वांनी खाल्ले आणि त्याच्यामुळे आम्हाला विष बाधा झालेली असू शकते, ज्यामुळे माझ्या दोन्हीही मुली दगावल्या आहेत. पोलिसांनी मग तपास फिरवला. ज्या डेअरीवरनं हे डोश्याचं पीठ आणलं होतं तिथे जाऊन विचारपूस केली. डेअरी मालकाने स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, आम्ही पूर्ण गुणवत्तेची खात्री करूनच माल विकतो. डेअरीवाल्याने CCTV फुटेजही दाखवलं की त्या दिवशी तेच डोश्याचं पीठ हे कितीतरी लोकांनी नेलं होतं. 100-125 किलो पीठ त्या दिवशी आम्ही विकलं. कोणालाही त्रास झाला नाही. त्यामुळे ह्यांना आमच्या डोश्याच्या पीठामुळे त्रास झाला असं शक्य नाही. पोलिसांनी जबाब घेतला, स्टेटमेंट घेतलं, CCTV फुटेज सुद्धा तपासलं आणि मग परत विमलची तपासणी करण्यासाठी ते आले. आता हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यामुळे यांच्या रक्ताची तपासणी केलेली होती. त्यांच्या रक्तात ॲल्युमिनियम फॉस्फेट आणि झिंक यांचं प्रमाण आढळलं. ॲल्युमिनियम फॉस्फेट आणि झिंक हे साधारणपणे कीटकनाशकांमध्येच सापडत असतं. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी घेतली, अन्नाचे नमुने घेतले आणि मग ते लॅबमध्ये पाठवले. मित्रांनो, पोलिसांना या घराची झडती घेताना एक डायरी सापडली. या डायरीने पोलिसांचा संशय अधिक जास्त बळावला. या डायरीत 3-3.5 महिन्यांपूर्वी काही लिहून ठेवलेलं होतं. ते लिहिलेलं हे होतं की आम्हाला मुलगा होऊ दे, आम्ही देवदर्शनासाठी मंदिरात येऊ, आमचा हा नवस पूर्ण करा. म्हणजे मुलगा होण्यासाठी देवाला या जोडप्याने नवस केलेला होता. पण त्यांना झाली मुलगी. त्यांची लहान मुलगी राहा हिच्या जन्माच्या काही दिवस अगोदरच हा नवस केलेला होता हे पोलिसांच्या लक्षात आलं. मग पोलिसांनी घराची झडती घेतल्यावर
त्यांना काही कीटकनाशकाच्या गोळ्या घरात सापडल्या. पोलिसांनी विमलकडे विचारपूस केली की या कीटकनाशकाच्या गोळ्या का आणल्या आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की घरातील गव्हात टाकण्यासाठी आम्ही या कीटकनाशकांच्या गोळ्या आणल्या होत्या. एकूण 10 पाकिटं आणले होते. 10 पैकी 8 आम्ही वापरले. पोलिसांनी विचारलं, मग दुसऱ्या 2 पाकिटं कुठे आहेत? विमल म्हणाला की आम्हाला माहीत नाही. इथे पोलिसांचा संशय आणखी बळावला आणि मग पोलिसांनी झाडाझडती सुरू केली. मित्रांनो, हे प्रकरण अजून न्यायालयात जाण्याचं बाकी आहे. आम्ही तुम्हाला तेवढीच माहिती देतोय जेवढी पोलीस तपासात समोर आलेली आहे. पोलिसांचा संशय बळावला की मुलगा होण्यासाठी यांनी नवस केला होता, पण यांना दोन्हीही मुलीच झालेल्या आहेत. यांना मुली नको होत्या, त्यामुळे कीटकनाशकाच्या गोळ्या वाटून डोशाच्या बॅटरमध्ये मिक्स केल्या आणि ते डोसे त्यांनी मुलींना खायला दिले. 3 महिन्यांची राहा तर खाऊ शकत नव्हती, त्यामुळे तिला पाण्यात विरघळवून या गोळ्या दिल्याची शक्यता आहे. कारण विमलने आणि भावनाने असं सांगितलं की भावनाने हा डोसा खाल्ला, कीटकनाशक तिच्या पोटात गेलं किंवा ते काही जे विषबाधा होण्याचं जे सांगतायत ते बॅटर पोटात गेल्यामुळे तिच्या दुधातून ते राहायला गेलं असावे. पण डॉक्टरांनी ही शक्यता पूर्णपणे नाकारलेली आहे की आईने काहीतरी चुकीचं खाल्लं त्यामुळे मुलावरती दुधातनं ते परिणाम होतात, असं होत नसतं किंवा होण्याची शक्यता जवळपास नाहीये. त्यामुळे आता विमल आणि भावना यांनीच आपल्या मुलींना कीटकनाशक देऊन मारलं, कारण त्यांना मुलगा हवा होता. या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात पुढे काय होतंय ते लवकरच आपल्या लक्षात येईल. त्यामुळे पुढील तपासाची आणि पुढील निष्कर्षांची आपण वाट पाहूया. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून लगेचच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.